श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी भक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, आज मी तुम्हाला आपल्या स्वामी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा एका स्वामी भक्त ताईंच्या आयुष्यातील अघटित स्वामी अनुभव सांगणार आहे. जेव्हा भक्त हा स्वामींची निश्चित सेवा करतो, श्री स्वामी समर्थ महाराजावर मनापासून विश्वास ठेवतो, तेव्हा स्वामी त्या भक्तांच्या पाठीशी कसे उभे राहतात आणि त्या भक्तांचं नशीब कसं बदलून टाकतात, त्या भक्ताने केलेल्या भक्तीचं फळ स्वामी कसे भक्तांच्या ओंजळीत टाकतात, ते आज आपण पाहणार आहोत. आजचा हा सुंदर अनुभव खरंच स्वामी भक्तांनो, आजचा हा अनुभव ऐकण्यासारखाच आहे. फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भक्तांनो, आपला आजचा अनुभव आहे वरळी येथील स्वामी भक्त ताई सौ सुजाता शिंदे या ताईंचा. पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्या शब्दात ताई म्हणतात. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन. मी केलेले अनेक वर्ष झाली स्वामी सेवेत आहे, मात्र श्री स्वामी समर्थ महाराजांनी माझ्या आयुष्यात जे जे चमत्कार केले ते जन्मजन्मीचे सार्थ फिटणारेच आहेत. खरं तर माझे पती हे कॅन्सरसारख्या आजाराशी लढत असताना स्वामी सेवेचं पाठबळ मिळालं आणि कॅन्सरसारख्या इतक्या मोठ्या गंभीर आजारातून ते सुखरूप खूप बरे झाले. तिथून आमचं संपूर्ण कुटुंब हे स्वामी सेवेत. स्वामींच्या सर्वच मंत्र स्त्रोत माझ्या कुटुंबातील सगळ्याच लोकांच्या तोंडपाठ. खूप सेवा असं नाही, कारण मी जॉबला जाते, त्यामुळे जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा न चुकता मी सारा अमृत वाचते, तारक मंत्र म्हणते, ऐक्य मंत्र म्हणते. दररोज ऑफिसला जाण्याआधी मी नित्यनेमाने नित्य सेवा करते. अशी छोटीशी सेवा पण मनापासून केलेली ही माझी स्वामी सेवा. मला 2 मुले. मोठा मुलगा हा व्यवसाय तर छोटा मुलगा हा कंपनीमध्ये जॉबला होता. मोठेचा व्यवसाय सुरळीत होता, छान होता. स्वामींची कृपा असल्यासारखं सर्व काही चांगलंच होतं. पण काही महिन्याने माझ्या मुलांचा व्यवसाय पूर्णपणे बसला. एखाद्याची नजर लागावी अगदी तसंच झालं. व्यवसाय बसल्यामुळे तो खूप खचला. त्यामुळे त्याचं डिप्रेशन पाहून आम्हालाही भीती वाटायची. काय करावे काही समजत नसायचे. आम्ही त्याला खूप धीर द्यायचा प्रयत्न करायचो, पण त्याचा मात्र काहीच परिणाम होत नव्हता. खूप दिवस आम्ही संकटात होतो, खूप दिवस आम्ही या अडचणीत होतो आणि जेव्हा काहीतरी मार्ग मिळावा म्हणून मी ठरवले, आपण अक्कलकोटला जाऊ. स्वामींना नमस्कार केला. स्वामींकडे एकच विनंती केली की स्वामी मला अक्कलकोटला घेऊन जा. शेवटी असा योग आला की त्या योगामध्ये आम्ही अक्कलकोटला गेलो. महाराजांचे गुरुवार सुरू केले आणि दुसराच गुरुवार होता ज्या दिवशी आम्ही अक्कलकोटला गेलो. जेव्हा आम्ही अक्कलकोटला गेलो, श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन झालं. तेव्हा वटवृक्ष मंदिराच्या समोर आम्ही सहज बसले होतो. तिथून एक भिक्षकरू गेले. त्यांनी दक्षिणा मागितली. मी कधीच कोणाला रिकामा ठेवत नाही, म्हणून चटकन मी 50 रुपये त्यांच्या हातावर ठेवले आणि मी दर्शन घेतलं. त्यावेळेस ते भिक्षकरू म्हणजे ते साधू बाबा मला म्हणाले, स्वामींचे भक्त आहेस ना, प्रगती हवी आहे ना, तुला कल्याण करून घ्यायचं आहे ना, मग त्यासाठी मी तुला एक मंत्र सांगतो. तो मंत्र तू नित्य नियमाने आणि तुझ्या मुलांनाही म्हणायला सांग. मी त्यांना सहज म्हटलं, असं कुठला मंत्र आहे? त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं, श्री स्वामी समर्थ महाराजांचा ऐक्य मंत्र. खरं तर हा ऐक्य मंत्र नेहमी ऐकायचे, नेहमी म्हणायचे, पण त्यांनी मला सांगितले, तू संकल्पाने हा मंत्र म्हण. दररोज 11 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आणि हा मंत्र म्हटल्यानंतर तुझ्या दोन्ही मुलांना 7 छोटे खडीसाखरेचे दाणे खायला द्यायचे.
असं 11 दिवस आम्ही तिथून घरी आलो. मन थोडं शांत होतं, तृप्त होतं, छान वाटलं होतं, कारण स्वामींचे दर्शन घडलं होतं. घरी आल्यानंतर माझे पुढचे गुरुवार मला पूर्ण करायचे होते. 11 गुरुवारच्या व्रताचं त्या भिक्षुकांनी सांगितलेली ही सेवा मी सुरू केली. ऐक्य मंत्र म्हणायचे. श्री स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार करून मंत्र म्हटल्यानंतर 7 खडीसाखरेचे खडे मी माझ्या दोन्ही मुलांना खाऊ घालायचे. तुम्हाला सांगते, 11 दिवस पूर्ण झाले. 11 दिवसानंतर 6 दिवस उलटून गेले. त्यानंतर जो माझा खचलेला मुलगा होता त्याच्या मनात पुन्हा आले की आपण काहीतरी नव्याने सुरू करू. आम्हीही त्याला मदत केली, कारण त्याचं उभं राहणं आमच्यासाठी खूपच महत्त्वाचं होतं. बंद पडलेला व्यवसाय त्याने तसाच टाकला आणि तो शेअर मार्केटमध्ये आला. तुम्हाला सांगते, फक्त 7 दिवसामध्ये त्याने शेअर मार्केटमध्ये जो पैसा टाकला होता तो 4 पटीने वाढला. तेथे त्याचं डोकं योग्य राहिलं, घेतलेले निर्णय अचूक राहिले आणि त्यामुळे त्या शेअर मार्केटमध्ये त्याला 4 हिस्सा मिळाला. त्यामुळे तेथूनच मग त्याचं मनोबळ वाढलं. आता आमच्या भागामध्ये त्याने 2 हॉटेल सुरू केलेले आहेत. कॅन्सर क्रश लाईनमध्ये तो सर्वच बिल्डर लोकांना मटेरियल सप्लायरचं काम करत आहे. स्वतःच गोडाऊन आहे. तुम्हाला सांगते, त्याची इतकी प्रगती झाली की त्या मंत्रानंतर माझ्या मुलांची प्रगती थांबलीच नाही. शिवाय माझा छोटा मुलगा हा टेम्पररी जॉबला होता, पण जेव्हा मी त्याला हे 7 खडीसाखरेचे खडे खायला द्यायचे आणि ऐक्यमंत्र म्हणायचे, तुम्हाला सांगते, तर माझ्या छोट्या मुलाला त्याच्या कंपनीमध्ये परमनंट करण्याची ऑफर आली. आज माझा मुलगा हा त्या कंपनीमध्ये परमनंट झालेला आहे. आज माझा मुलगा त्या कंपनीमध्ये चांगल्या पदावर आहे. इन्क्रीमेंट झालेली आहे. चांगली सॅलरी त्याला मिळत आहे. ही आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी स्वामी कृपा आहे. खरंच त्या एका ऐक्यमंत्राने आमचे जीवनच बदलले. आज आम्ही दोन्ही मुलं तारक मंत्रासोबत न चुकता हा ऐक्यमंत्रही म्हणतात आणि त्यानंतरच ते त्यांच्या कामाला लागतात. खरं श्री स्वामी समर्थ महाराजांनी तेव्हा आम्हाला खूप मोठ्या संकटातून, दुःखातून तारले आणि महाराजांनी इतकी वर्ष केलेल्या भक्तीचे फळ मला दिले. महाराज म्हणतात ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. खरंच ते आमच्या संपूर्ण कुटुंबाच्या पाठीशी राहिले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, अत्यंत अद्भुत, चमत्कारिक, अक्षरशः डोळ्यात पाणी आणणारा हा दिव्य अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.